कोल्हापूर महानगरपालिकेवर असलेल्या तब्बल 170 कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे जलसिंचन विभागानं कठोर पाऊल उचलत शहराचा पाणीपुरवठा बंद केला होता। दरम्यान महापालिकेनंही प्रत्युत्तरादाखल जलसिंचन कार्यालय सील केल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। त्या दिवशी महापौर रूपाराणी निकम यांच्या समवेत बैठक होऊन पाणी उपसा केंद्र आणि जलसंपदा कार्यालय सीलमुक्त करण्यात आलं होतं। या पार्श्वभूमीवर आज महापौर, आयुक्त आणि जलसिंचन अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत चर्चा सकारात्मक आणि समाधानकारक झाल्याचं महापौर रूपाराणी निकम यांनी सांगितलं। आणि जलसंपदा विभागाचेही सर्वच अधिकाऱ्यांनी खूप चांगलं कोऑपरेशन करत आम्ही निर्णयावरती असं आलेलो आहे की आमच्या काही थकबाकी त्यांच्याकडे आहेत, त्या सगळ्या त्यांच्याकडचे कॅल्क्युलेशन्स काढून आणि आम्ही त्यांचं किती देणं लागतो या सगळ्या कॅल्क्युलेशन्स करून पॉझिटिव्हली चर्चा करून आम्ही आता तो रिलीज करत आहोत। आणि या अनुषंगाने ज्या काही रकमा आम्ही त्यांना भरलेल्या आहेत त्याही कुठल्या नियोजनाखाली तुम्ही त्या भरून घेतलेल्या आहेत ही आम्ही त्यांच्याकडून मागणी केलेली आहे, जेणेकरून जे दंडात्मक झालेला आहे किंवा विलंब आकार झालेला जो दंड आहे त्याच्यामध्ये आम्हाला सूट मिळण्यासाठी आम्ही लवादाकडे सुद्धा याची नोंद केलेली आहे। आणि त्या अनुषंगाने कर आणि दंड याच्यावरती आम्ही थोडासा हा विषय मागे ठेवला आहे आणि आता जी थकबाकी आहे ती मात्र आम्ही त्यांची व्यवस्थित देण्याचा निर्णय घेतलेला आहे। दरम्यान थकीत पाणी बिलापोटी निदान 20 कोटी रुपये भरावेत असे आदेश वरिष्ठांनी दिल्याचं कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी सांगितलं। जलसंपदा विभागाची थकीत पाणीपट्टीबद्दल आम्ही पाणी बंद केलं होतं, त्यानंतर आम्हाला वरिष्ठांकडून निरोप आला होता की किमान 20 कोटी इतकी आम्हाला जी निव्वळ पाणीपट्टीमधली रक्कम आहे ती भरायला पाहिजे। तर त्या अनुषंगानं 7,40,00,000 आत्तापर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेला भरलेले आहेत। आता आमची जी थकीत घरफळाची पट्टी आहे आणि पाणीपट्टी ह्याच्याविषयी त्यांचं म्हणणं होतं की ती भरायला पाहिजे आम्ही। आता त्याबाबतच चर्चा झाली। आम्ही त्यांना असा प्रस्ताव दिला होता की निव्वळ पाणीपट्टीच्या रकमेतून ती समायोजित करायची, म्हणजे 2,40,00,000 दरम्यान काहीतरी घरफळापट्टी आहे आणि 66 ते 70 लाखापर्यंत पाणीपट्टी आहे, ती आम्ही निव्वळ पाणीपट्टीमधून समायोजित करायला तयार आहोत असं मी पत्र दिलंय त्यांना। त्याचा त्यांनी रिप्लाय दिल्यानंतर माझ्या वरिष्ठ कार्यालयाकडून ती मंजुरी घेणार आणि समायोजित करायला त्यांना पत्र देणार, त्याप्रमाणे ती समायोजित केल्याचं कन्फर्मेशन देणार आहे। आणि ह्यावरची 20 कोटीपर्यंतची थकीत पाणीपट्टी आहे ती मला द्यावी असं मी महापौर मॅडमना विनंती केलेली आहे। या बैठकीनंतर आता पाणी पुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधेवरून निर्माण झालेला हा वाद प्रशासन कसं सोडवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।